विषय अत्यंत गंभीर. हॉस्पिटलमधून आपण डिस्चार्ज घेतेवेळी काय काळजी घेतली पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू असा होता की माझ्या जवळचे एक मित्र होते. त्यांनी त्यांच्याकडे डिस्चार्जच्या प्रोसेसच्या वेळेस जवळपास त्यांना 6 ते 7 तास त्यांना थांबावं लागलं आणि वरून हॉस्पिटलला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले. म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आपल्या बऱ्याचशा जणांच्या बाबतीमध्ये अशी घटना घडते, कारण आपण मेडिक्लेम पॉलिसी घेत असतो, त्यामधून कॅशलेसमध्ये ॲडमिट होतो, डिस्चार्ज घेतो. तर डिस्चार्जच्या वेळेस हा जो काही त्रास होतो तो कोणत्या कारणामुळे होतो किंवा त्यामध्ये लेट का होतो आणि हॉस्पिटलला पैसे देण्याची एक्स्ट्रा वेळ का देते, ह्या सर्व गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओला फर्स्ट टाइम बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक महत्त्वाच्या व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये आहे. पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत की नेमकं यामध्ये प्रॉब्लेम काय होतात आणि दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत की यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण ज्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतो त्या दिवशी लेट का होतो. हॉस्पिटलकडनंच लेट होतो का कंपनीकडनं लेट होतो, नेमका हा प्रॉब्लेम काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया. ज्या दिवशी आपण डिस्चार्ज घेतो त्या दिवशी ते हॉस्पिटल दुपारी 2 ते 3च्या दरम्यान तुमची फाईल त्या कंपनीला पाठवतं. हे सरासरी 70 ते 80% लोकांच्या बाबतीमध्ये हेच घडतं. दुपारी जर त्यांनी 3 वाजता ती फाईल पाठवली असेल तर कंपनीकडनं पूर्ण प्रोसेस होण्यासाठी 5 ते 6 तास वेळ जातो आणि त्यावेळेस त्या व्यक्तीचा डिस्चार्ज संध्याकाळी 7:30, 8, 9 पर्यंत, कधी कधी 9:30 सुद्धा होतात. आता यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होते की ज्या वेळेस संध्याकाळी 6 वाजतात त्यावेळेस हॉस्पिटल सांगतं की सर तुमचा या दिवसाचा जो काही डिस्चार्ज टायमिंग आहे तो संपला आहे. जर तुम्हाला लेट झाला तर हाफ डेचे आम्हाला जे काही रूम रेंट आहे ते द्यावे लागेल. ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडतात. आता मग यामध्ये दुसरा प्रश्न असा पडतो की कंपनी का लवकर आपल्याला अप्रूव्हल देत नाही, 6 तास कंपनीला का वेळ लागतो. त्याचं टेक्निकल कारण असं आहे की जर समजा त्या कंपनीकडे 200 डॉक्टरची टीम आहे आणि असं उदाहरणार्थ आपण समजू की दिवसाला 2000 क्लेम त्यांच्याकडे येत आहेत. एक डॉक्टर हा दिवसाला 10 फाईल चेक करत असतो. आता यामध्ये महत्त्वाची गंमत काय होते की एका फाईलमध्ये जवळपास 50, कधी 100, कधी 120 असे पेज असतात. आपण ॲव्हरेज पकडू की 80 पेज एका फाईलमध्ये येतात. आता हे 80 पेज चेक करायला, एक पेज चेक करायला त्या डॉक्टरला कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटं वेळ जातो आणि एका फाईलला चेक करायला जवळपास 2 तास वेळ त्या डॉक्टरला जातो. आता तुमची फाईल गेली म्हणजे तुमच्या अगोदरच्या सुद्धा काही क्लेम फाईल त्या डॉक्टरकडे आहेत की जो चेक करत असतील. ती झाल्यावर तुमची फाईल ते हातामध्ये घेतात. यामुळे होतं काय तर हे प्रोसेस 5.5-6 तासाची होते. यावर दुसरा प्रश्न असा पडतो की मग कंपनी डॉक्टर टीम का वाढवत नाहीये. त्याचं दुसरं महत्त्वाचं मुख्य कारण असं आहे की आज आपल्याला कुठलीही गोष्ट शुद्ध मिळत नाहीये. आपल्याला हवा शुद्ध नाहीये, पाणी शुद्ध नाहीये, अन्न शुद्ध नाहीये. त्यामुळे क्लेमचं प्रमाण हे भयंकर वाढत चाललेलं आहे. ॲव्हरेज मी रेशो सांगतो, कुठलीही कंपनी घ्या, जवळपास ₹100 जर त्या कंपनीकडे येत असेल तर 70 ते 75 रुपये हे ती कॉस्ट ती कंपनी आपल्या संपूर्ण क्लेममध्ये देत असते. मग त्या राहतात कंपनीकडे फक्त 25% कॉस्ट. या 25% कॉस्टमध्ये त्या कंपनीला ॲडमिटेशन आहे, एम्प्लॉई सॅलरी आहे, सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि जर त्यांनी डॉक्टरची टीम वाढवायची म्हटली तर आज आपल्याला माहिती आहे की एका डॉक्टरची सॅलरी 1 लाखापासून ते 4 लाख रुपयापर्यंत आहेत. तर त्यावेळेस त्या कंपनीचा कॅश फ्लो निगेटिव्हमध्ये जातो आणि आज कुठल्याही व्यक्ती निगेटिव्हमध्ये जाऊन तो प्रोफेशनल किंवा तो बिझनेस रन करणार नाही. म्हणून कंपनी साईडला सुद्धा डॉक्टरची टीम वाढवता येत नाही. आता हे सर्व प्रॉब्लेम आहेत, पण पेशंटने काय केलं पाहिजे, मग पेशंटला हा त्रास का होतो, तर यातून कसं आपण मार्ग काढला पाहिजे हा दुसऱ्या पार्टमध्ये बघूया. त्यामुळे दुसरा पार्ट मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण की हॉस्पिटलमधून स्मूथली डिस्चार्ज घेऊन आपण लवकर कसं बाहेर पडू शकतो. सर्वात महत्त्वाचं पहिली स्टेप काय करायला पाहिजे की ज्या दिवशी तुमचा डिस्चार्ज आहे त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलला सांगायला पाहिजे की तुमचे जे पेपर आहेत सकाळी 11 ते 12च्या आतमध्ये कंपनीकडे गेले पाहिजेत. जर 11 वाजता जर तुमची पूर्ण फाईल कंपनीकडे गेली असेल तर सरासरी तिथून पुढे आपण 5 तास 6 तास जरी काउंट केला तर संध्याकाळी 5:30-4 पर्यंत तुमचा डिस्चार्ज इझी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या दरम्यान जरी समजा एखादी काही क्वेरी आली तर फार फार तुमचा अर्धा तास किंवा पाऊण तास वेळ वाढेल, पण तिथे काही जास्त फरक नाही पडणार. आता ही प्रोसेस करण्यासाठी जर समजा जो घरातला मेन करता व्यक्ती आहे तोच जर आजारी पडला असेल तर ही प्रोसेस कोण करणार. तर जे काही तुमचे ॲडवायझर असतील तर तुम्ही त्यांना 1 दिवस अगोदर सांगा की मी उद्या डिस्चार्ज घेणार आहे. तर हॉस्पिटलसोबत तुम्ही कोऑर्डिनेशन करून घ्या.
सकाळी 11 वाजता हॉस्पिटल टीमला तुम्ही बोला आणि कंपनीला पण बोला की यांचे डॉक्युमेंट्स मिळालेत का तुम्हाला. सो यामुळे होईल काय, तर हॉस्पिटल आणि कंपनीला जर प्रॉपर कोऑर्डिनेशन केलं तर सकाळी जर तुम्ही 11 वाजता पेपर सबमिट केले तर संध्याकाळी 3:30, 4, 5 पर्यंत तुमचा इझिली डिस्चार्ज होईल. कुठलाही त्रास होणार नाही आणि हॉस्पिटल तुमच्याकडे एक्स्ट्रा रूम रेंट किंवा ह्या गोष्टी कुठल्याही चार्ज करणार नाही. पण यामध्ये गंमत काय की बऱ्याच मेडिक्लेम पॉलिसी आपण ऑनलाईन पोर्टलवरनं घेतो आणि तिथे कुणाचाही आपल्याला सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे शक्यतो मेडिक्लेम पॉलिसी आणि टर्म इन्शुरन्स तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमधून किंवा ट्रस्टेड व्यक्तीकडनंच तुम्ही घेतला पाहिजे, जेणेकरून या अशा टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प मिळते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा. ही रील तुमच्या नक्की मित्रांना शेअर करा, कारण बरेच जण ह्या प्रोसेसमधून जात असतात. आपण अनेक गमतीशीर व्हिडिओ पोस्ट फॉरवर्ड करतो, पण अशा महत्त्वाच्या शेअरिंगमुळं कुठला तरी व्यक्ती अडचणीमधून वाचणार आहे, त्या व्यक्तीला तो त्रास होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका, कारण अशा अनेक महत्त्वाच्या टिप्स आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.